नागरिकांनी विकासाला मागे जाताना विकासासाठी ते उभा राहिले, विकासाच्या प्रगतीसाठी शहरात छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी नागरिकांनी मतदान केलं आणि आमचा विश्वास होता सर्व नागरिकांसाठी अभिनंदन करतो, धन्यवाद करतो। नागरिकांनी जबाबदारी दिली आम्हाला, जबाबदारी पूर्ण करायची, यापुढे आम्ही पूर्ण काळजी घेऊ। या छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात 1 नंबर करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून। आजचा हा दिवस हा माझे सर्व सहकारी कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सर्व एकनिष्ठ असलेले माझे सहकारी आणि सर्व या प्रभाग 10 मधली जनता त्यांनी जे भरभरून आशीर्वाद दिले त्याबद्दल मी खरोखर माझ्या सर्व जनतेचे, माझ्या सहकार्यांचे, माझ्या परिवाराचे आणि सन्माननीय नामदार अतुलजी साहेब यांचे धन्यवाद करतो। प्रभाग 11 मधून 4ही कमळाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचा विजय आहे। हा विजय विकासाचा विजय आहे। आमचे नेतृत्व महाराष्ट्रातले मान्य देवेंद्रजी फडणवीस, मंत्री महोदय अतुलजी सावे, डॉक्टर करार, केनेकर आणि आमचे अध्यक्ष शितोळेजी, आमचे प्रभारी किरणजी पाटील या सगळ्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेलेली आहे आणि हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे। या ठिकाणी मला हे नमूद करावं। विजय प्राप्त केला काय सांगा? आज संपूर्ण संभाजीनगर मध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्ण सत्ता आली आणि मान्य देवाभाऊचा विकास आणि सावे साहेब, डॉक्टर साहेब, संजीव भाऊ केनेकर, शितोळे साहेब यांची मेहनत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज संभाजीनगरवर भगवा फडकला। नक्कीच जो विश्वास संभाजीनगरकरांनी आमच्यावर सर्वांवर दाखवला त्याच्यावर सार्थ उतरून जे काही कामाचे आम्ही आश्वासन दिलेले 100% ते आम्ही ते पूर्ण करू एवढंच मी आजच्या या विजया प्रसंगी सांगतो आणि सर्व संभाजीनगरकरांचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला एवढं प्रचंड बहुमत दिलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं। त्याच्याबद्दल एका डोळ्यामध्ये अश्रू, एका डोळ्यामध्ये आनंद आहे। एक सागर पालित चांगला कार्यकर्ता पण नक्कीच पक्षात येणाऱ्या याच्यामध्ये निवडणुकीत यश अपयश असतं, पण नक्कीच त्याला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चांगलं भविष्य राहील यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाहीये। विजय झाला, पहिली प्रतिक्रिया काय आहे? विजय हा माझा नसून संबंधित माझ्या मतदारांचा, माझ्या सहकार्यांचा, तसेच माझ्या प्रभागातील रहिवाशांचा विजय मी मानतो। तसेच मला रात्रंदिवस सहकार्य करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रपरिवारांचा व कार्यकर्त्यांचा विजय असा मी आज मानतो। प्रभाग क्रमांक 2 मध्ये दिलेले मी तर कुठल्याही प्रकारच्या लोकांना खोटे आश्वासन दिलेले नाही, पण आम्ही जे दोघांनी जे आश्वासन दिले लोकांना की मी शब्द देतो की ते लवकरात लवकर आम्ही पूर्ण करणार आहोत आणि प्रभागाचा विकास कशा प्रकारचे सुजलाम सुफलाम होणार या दृष्टिकोनातून आम्ही काम करू। आता सध्या विजन काय आहे? आपल्याला उमेदवारीला पण विरोध झाला, वार्डामध्ये पण आपल्याला विरोधात वातावरण निर्मिती करण्यात आली होती, तरी आपण विजय प्राप्त केलेला आहे। खरं श्रेय कोणाचं आहे? खरं श्रेय जर म्हटलं तर मी मानेल की माझ्यावर विश्वास ठेवलेल्या माझ्या मतदारांचा, मित्रपरिवारांचा, माझ्या नातेवाईकांचा। दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझ्यावर तिकीट घेताना खूप आरोप झालेत, मी त्या गोष्टीला हे करणार नाही, पण त्यांनी पूर्वी पार्श्वभूमी बघायला पाहिजे होते। मी 2000 सन पासून मी काम करतो। मी युवा मोर्चाचा 2 टर्म सरचिटणीस होतो, मी वार्डाचा अध्यक्ष होतो, युवा मोर्चाचा सरचिटणीस होतो। ही पार्श्वभूमी न बघता की फक्त तिकिटाला एक विरोध करायचा म्हणून तो केलाय आणि त्या ज्या लोकांनी मला विरोध केला त्यांना या विजयाच्या माध्यमातून चांगली चपराक मिळाली। आता पुढील विजन काय? पुढील विजन फक्त आणि फक्त प्रभागाच्या लोकांच्या समस्याचा निराकरण करणे आणि प्रभागाचा विकास करणे आणि काम करणे। काय ना? सुवर्णलता उल्हास सावे पाटील माझी मिसेस आहेत, ती आज निवडून आली।